महानगरपालिकेमध्ये कार्तिकला कार्तिक सर म्हणतात, यांचे बंधू कार्तिक महानगरपालिकेमध्ये कार्तिकला कार्तिक सर म्हणतात. अरे कशाचा सर कोणाला माहिती. तर ते म्हणले कार्तिक सर का, तर ते आर्थिक सर आहेत. तर काय कपाळ. जिथे विकास तिथे आर्थिक सर तिथं पोचतात आर्थिक रूपात. अरे काय चाललंय. स्वाभिमान ओळखलाय तरी त्यांच्या डोक्यात आलं नाही. आणि 2019ला आपल्या मुलाला उभं केलं लोकसभेला. जसं काय पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आपली घरची प्रॉपर्टीच. आबा त्यांना वाटलं पिंपरी चिंचवड शहर म्हणजे मी सांगेल तेच करणार. पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान माझ्या पायावर आहे. पिंपरी चिंचवडकर रोज माझ्या पाया येऊन पडतात. असा ज्या आविर्भावात होते तर त्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला 2.5 लाखांनी पाडला आपली त्यांच्या पुत्राला. त्यांच्या पुत्राचं नाव काय पार्थ आहे ना. हा मी पार्थ म्हणायचं पुत्र म्हणलो. पार्थला किती 2.5 लाख मतांनी पाडलं तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाही. 2017ला सत्ता गेली. 2019ला त्यांनी माझ्यावर असा अपप्रचार केला. म्हणजे एक माझ्या तर आबा म्हणजे डोक्या बाहेरचा विषय आहे. हे लोक इथं येऊन फक्त आरोप करण्याच्या मानसिकतेत असतात. आरोप करण्याच्या खोटे आरोप, खोटी बदनामी, लोकांची दिशाभूल करायची आणि मतदान घ्यायचं परत 5 वर्ष घ्यायचं. पण ज्या समस्यांना हे इथले नागरिक सामोरे जातात ते पाहायला कधी यायचं नाही. जास्त पाऊस पडला की आमचा निलेश दादा आहेच. इथलं घरकुल फेडरेशन आहेच. इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी आहेच. पण ज्यांनी बांधलं ते एकदम निसंकोच. काही घेणं देणं. पिंपरी चिंचवडकर माझ्या गरजेचे. एवढ्या जोरात वर उचलून टाकलं पोराला तरी ते अजून इथे येत त्याचे. मला कळतच नाही. अहो तुम्ही सन्मान्य आहात, आमच्यासाठी आदरणीय आहात. पण कमीत कमी ज्या लोकांनी पिंपरी चिंचवडकरांनी आपल्याला एवढं वर्ष सत्ता दिली त्या पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही फसवलं. त्याचा भ्रमनिरास केला. त्यांना दाखवलेलं स्वप्न तुम्ही भंग केलं. अशा प्रकारचं काम तुम्ही सातत्यानं 30 वर्ष करता या शहरामध्ये.